रामकृष्ण हरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या या माझ्या छोट्याशा YouTube चॅनल मध्ये। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पखवाजावरती थाप कशी वाजवायची हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी पखवाजावरती थाप कशी वाजवायची हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे पखवाज वाजवताना तुमच्यापाशी पखवाज असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। जर तुमच्याजवळ जर पखवाज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरी घर बसल्या तुम्ही पखवाजावरती थाप कशी वाजवायची शिकू शकता। काही नाही, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला थाप पखवाजावरती कशा पद्धतीने वाजवता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा यासाठी काय करायचं, तुम्हाला पखवाज घ्यायचा आहे। पखवाजावरती काय करायचं आहे, आपला जो उजवा हात आहे, उजवा हात म्हणजे उजवाच हात नाही। आता काही जण जे डाव्या हाताने काम करतात त्याने डाव्या हाताने केलं तरी काही अडचण नाही, सगळेच उजव्या हाताने वाजवतील असं नाही, पण जास्त प्रमाणात उजव्या हातानेच वाजवतात। याच्यामध्ये काय करायचं, ही जी शाई पुडी, याला आपण पूर्णपणे याला शाई पुडी म्हणतात। ही काळाची ती साईड याला शाई, या शाईच्या वरती आहे ही लव, ही चाट आणि हा सगळं मिळून ही झाली पुडी। या शाई पुडीवरती काय करायचं, आपल्याला उजव्या हाताची करंगळीचं काय करायचं, एक कांड असं शाईवरती दाबून ठेवायचे समोर खाली 1 2 3 अनामिका, मध्यमा आणि तर्जनी, हे जे 3 बोट आहेत हे 3 बोट हवेत ठेवायचे आणि करंगळी अशी पुढं काढायची आणि करंगळीनं काय करायचंय, असं दाबून शाईवरती मारायचे म्हणजे लय जोरात नाही मारायचं, उगा आलाद आघात करायचा आहे। असं एकदम सहजपणे फक्त काय करायची, आपला जो करंगळी थोडीशी या पखवाजावरती शाईवरती प्रेस करायची आणि अनामिका, मध्यमा, तर्जनी हे 3 बोट आहेत, हे 3 जे बोट आहेत आपल्या काय करायचे, हवेमध्ये एकदम मोकळे ठेवायचे असे। बघा माझ्या हाताकडे कसे काय करायचं, करंगळी शाईच्या 1/3 भागामध्ये म्हणजे एकदम नॉर्मल काहीतरी आपल्या जवळपास एक कांड म्हणायला काय हरकत नाही करंगळीचं। अशा पूर्ण हात असं पुढे नाही घ्यायचा, करंगळीचं फक्त एक कांड शाईवरती ठेवायचं, एक कांड दुसऱ्या कांड्यासोबत नॉर्मल काहीतरी भाग जातो शाईवरती, त्याला काय करायचं, असं शाईवरती कांड करंगळी ठेवायची आणि ती दाबून प्रेस करायची आणि हे 3 जे बोट, हे 3 बोट एकदम हवेमध्ये राहिले पाहिजे, खेळते एकदम, हात मोकळा सोडायचा, हातामध्ये जास्त प्रेशर द्यायचं नाही, एकदम सहज आणि मोकळ्या ढिल्या हाताने पखवाजावरती आघात करायचा असा आणि करंगळी दाबून प्रेस करून ठेवायची। मग काय होतो, पखवाजाचा जो थाप आहे ती थाप वाजते, यालाच आपण ता असं सुद्धा म्हणतो। आणि आपली थाप बरोबर वाजवली का नाही हे आपल्याला घरीच कळतं। जर आपली थाप जर बरोबर वाजत असतील तर या थापीचा नाद आहे जो तो नाद घुमतो, स्वर कळतो त्या थापीचा असं। आणि ते जर आपली थाप जर अशी चुकीची पडली तर आवाज येतो का, हे बघा येईल का, नाही येईना, असं जर दुसरा कसा हात पडायला लागला ते येत नाही। त्याच्यासाठी काय करायचं, एकदम पूर्णपणे हात एकदम मोकळा ठेवायचा आणि करंगळीनं असं दाबून मारायचं। दाबून म्हणजे लय जोरात नाही दाबायचं, फक्त आलात दाबायचं आणि असं मारायचं। असं सहज वाजवलं की बरोबर थाप वाजती, याला आपण ता किंवा थाप असे म्हणतो। असं तुम्ही जर माझ्या व्हिडिओ जर अशाच प्रकारे जर तुम्ही बघितले तर तुम्ही घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीनं पखवाज घर शिकू शकता। याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला आपले जे व्हिडिओ पडणार आहे ते रोज व्हिडिओ बघायचे आणि तुमच्याकडे जो पखवाज आहे त्या पखवाजावरती रियाज करायचा आहे। काही नाही, खूप अवघड गोष्ट नसते, पखवाज आहे अवघड पण तितका अवघड नाही की जेवढा लोक सांगतात। तुम्ही जर रियाज केला तर कुठलीच गोष्ट अवघड नसते। काय करायचं, व्यवस्थितपणे रियाज करायचं, रोजचे रोज व्हिडिओ बघायचे, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की ते जर केलं तर तुमच्याकडे व्हिडिओ पडल्या तुमच्याकडे आधी व्हिडिओ येणार आहे। चालतंय, रामकृष्ण हरी। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।